सर्वप्रथम तर अंबाजोगाई दर्शन न्यूजच्या या 25व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी माझ्या शांतिदूत शिक्षण संस्थेच्या वतीने मी मनापासून शुभेच्छा देतो। तसं पाहता अंबाजोगाई शहर हे शैक्षणिक आणि सांस्कृतिक वारसा असलेलं शहर आहे आणि या शहराचा इतिहास जर पाहिला तर अंबाजोगाई शहर हे शिक्षणाचं माहेरघर, मराठवाड्याचं पुणे असं म्हणून अंबाजोगाई शहराला ओळखलं जातं। कारण अंबाजोगाई शहराचा शैक्षणिक वारशाच्या बरोबरच सांस्कृतिक वारसा मुकुंदराज यांचा मराठी साहित्य असेल, शैक्षणिक विविध काम असेल, अंबाजोगाई शहराने दिलेले वेगवेगळे अधिकारी असतील, त्याच्यामुळे अंबाजोगाई शहर हे महाराष्ट्राच्या पटलावरती एक स्वतःचं वेगळं अस्तित्व तयार केलेलं शहर आहे। आणि या शहरामध्ये अंबाजोगाई दर्शनच्या माध्यमातून आजच नव्हे तर गेल्या 25 वर्षापासून वेगवेगळे समाज उपयोगी समाजाच्या हिताचे उपक्रम घेतले जातात आणि हा उपक्रम तर अगदी कौतुकास्पद आहे। कारण समूह नृत्य स्पर्धा हे छोट्या पहिलीच्या मुलांपासून ते भजन म्हणजे अगदी वयोवृद्ध आजी आजोबांपर्यंत या सगळ्यांना या स्पर्धेमध्ये एक सहभागी होण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचं विचार मंच या अंबाजोगाई दर्शनच्या माध्यमातून मिळणार आहे। दिनांक 15 ऑगस्ट 16 ऑगस्ट 2 दिवस या स्पर्धेचं नियोजन आहे आणि अंबाजोगाई शहराची एक सांस्कृतिक ओळख जोपासण्यासाठी आमचं सेमी इंग्रजी माध्यमाची शाळा आहे। मग या मुलांना हे शिक्षण घेतच आपली संस्कृती असेल, परंपरा असेल या लक्षात आल्या पाहिजेत। त्या अनुषंगाने या सगळं जे उपक्रम शहरामध्ये असतील किंवा शहराच्या बाहेर असतील या प्रत्येक ठिकाणी आम्ही शाळेचे मुलं त्या ठिकाणी पाठवतो आणि निश्चितच आपल्या या समूह नृत्य स्पर्धेसाठी सुद्धा माझी जिजाऊ शाळा, माझी छोटे छोटे चिमुकले या स्पर्धेमध्ये सहभागी होतील आणि त्यांच्या कलाविष्काराच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीचा समाज उपयोगी आणि समाजाच्या हिताचा संदेश आम्ही त्या नृत्याच्या माध्यमातून निश्चितच देऊ। या स्पर्धेसाठी अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा मोठ्या पद्धतीमध्ये सहभागी व्हावं आणि त्याचबरोबर अंबाजोगाईच्या विविध ठिकाणी, विविध गल्लोगल्ली, विविध भागांमध्ये वेगवेगळे भजनी मंडळ सुद्धा आहेत। त्या सर्व भजनी मंडळाच्या सुद्धा संपूर्ण सदस्यांनी त्या ठिकाणी सहभागी व्हावं, आपला सहभाग नोंदवावा आणि हे जे ऐतिहासिक अशा पद्धतीचं वर्धापन दिन आहे 25वा, तर त्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपण त्या ठिकाणी सहभागी होऊन एक चांगल्या पद्धतीचं आपला सहभाग नोंदवून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशा या पद्धतीची एक अपेक्षा मी या बाईटच्या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा अंबाजोगाई दर्शनच्या 25व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी माझ्या आणि माझ्या संस्थेच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद।